नमस्कार मंडळी, मी मिनाथ वारंग. माझं सिंधुदुर्ग या युट्यूब चॅनलवर करते तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुका आणि या कुडाळ तालुक्यातील आकेरी नगरी आणि आकेरीतील सुप्रसिद्ध दशावतार कलाकार ज्यांना दशावतार क्षेत्रामध्ये द्रोणाचार्य असं म्हटलं जातं, संबोधलं जातं, ते सन्माननीय राधाकृष्ण उर्फ बाबली नाईक यांच्या या मार्गदर्शनाखाली चालणारी ही सुखकर्ता गणेश चित्रशाळा या ठिकाणी आपण आहोत. आता हे दिवस येऊ लागलायत. गणेश मूर्तिकार आपापली जी चाहूल आहे, ती आतुरता आहे, ती आपल्या गणेश चतुर्थीकडे आहे. त्यासाठी सर्व जे मूर्तिकार आहेत ते आपल्या कामात दंग आहेत. थोडक्यात म्हणायला गेलं तर जगाला आकार देणारा आता स्वतः आकार घेण्यासाठी तयार होतोय, सज्ज होतोय या गणेश मूर्तिकारांच्या माध्यमातून. सुरुवातीला आपण बघितलं तर असेल तर ही सर्व माती वगैरे जे झिजवणं आहे, मळणं आहे, ते या ठिकाणी काम चालू आहे. सध्या तांत्रिक युगात अशा मशिनरीचा वापर करून या ठिकाणी करण्याचा या ठिकाणी प्रबंध करण्यात आलेला आहे. सर्व माती इकडे साठवून ह्या मशीनच्या माध्यमातून सुरुवातीला हे मनुष्यबळ होतं, त्यांच्या सहाय्याने ती माती चेचली जायची, मळली जायची. हे सगळं आपण बघतोय. हे सर्व साचे वगैरे आहेत. सध्या काम युद्ध पातळीवर चालू आहे. त्याचमुळे हे दशावतार कलाकार संयुक्तकडे जास्तीत जास्त आपल्याला बघायला मिळत नाहीत. जरी आले तरी एक दोन प्रवेश करून असे असणारे नाट्य त्या ठिकाणी असतात. हे सर्व आपण बघतो. हे साचे वगैरे या ठिकाणी ठेवलेले. आता आतमध्ये नेमकं काय आणि कशा रीतीने हे काम चाललंय आपण बघतोय. पाट वगैरे या ठिकाणी आलेले आहेत. सुरुवातीचा हा काळ आहे, पाट वगैरे आलेले आहेत आणि साचा भरणं हे सुद्धा काम या ठिकाणी चालू आहे. आपण या साईडला बघतोय काही गणेश मूर्ती आहेत, त्या आकार घेत असताना आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळत आहेत. अशा रीतीने ही माती एकत्रित करून त्याचे गोळे करून साचे भरणे वगैरे काम या ठिकाणी चालू आहे. बाजूला आपण बघतो हे सगळं गणेश मूर्ती आकार घेत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आतमध्ये हे जे वातावरण आहे नेमकं काय आहे, कशा रीतीने आहे, हे आपण बघतोय. बघा या ठिकाणी मूर्त्या सुद्धा आकार घेत आहेत, सज्ज होत आहेत. एवढ्या माझ्या उंचीपेक्षा जास्त असणाऱ्या ह्या गणेश मूर्त्या आपण बघतोय. बघा हे सर्व या ठिकाणी हे सर्व गणेश मूर्तिकार बाबली काका, शरद दादा, भरत दादा आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी बघतोय. काका वगैरे आपल्याला प्रत्येक वेळी या ठिकाणी काम करत असताना, तसे छोटे सुद्धा या ठिकाणी हे काम करत असताना या बाजूला जर बघितलं असेल तर ह्या गणेश मूर्ती पुन्हा एकदा सर्व तयार होत असताना आपल्याला बघतोय. पहिल्या टप्प्यामध्ये हे काम चालू आहे आणि अजूनपर्यंत दीड महिना आहे. या दीड महिन्यात कशा रीतीने ही कामगत आटपती घेता येईल याकडे यांचा कल असणार आहे. तिकडे सुद्धा ज्युनियर नाईक त्या ठिकाणी काम करत असताना आपल्याला बघायला मिळत आहे. साचे भरण्यासाठी वगैरे मदत करतोय. हे सगळं आपण बघतोय या माझा सिंधुदुर्ग मिनाथ वारंग युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. बघा पुन्हा एकदा असं या ठिकाणी सुद्धा अशा रीतीने काम चालू आहे. ही सुद्धा मूर्ती बघा या ठिकाणी शंकर पार्वती आणि मध्ये गणपती अशा स्वरूपाचं या ठिकाणी चित्र साकारण्याचा प्रयत्न आहे. अशा बऱ्याच ह्या गणेश मूर्ती ज्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळणार आहेत. म्हणजे आपण बघितलं असेल तर सुरुवातीच्या काळात पहिल्या टप्प्यातलं जे काम आहे ह्या ठिकाणी सुरुवात झालेली माती आणि खास वैशिष्ट्य म्हणजे जी आपली चळवळ आहे, POPच्या मूर्ती जास्तीत जास्त टाळाव्यात आणि तो प्रयत्न ह्या गणेश चित्रशाळेच्या माध्यमातून मागील 2 ते 3 वर्षापूर्वी घेतलेल्या मुलाखतीत स्वतः बाबली काका यांनी सांगितलं होतं आणि तो प्रयत्न या ठिकाणी पुन्हा एकदा बघायला मिळतोय. सर्व मूर्त्या ह्या शाडू मातीच्या किंवा मातीच्या आपली जी पारंपरिक माती आहे त्या मातीचा वापर करून या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न करतात. हे सर्व त्यांचे सहकारी तेवढ्याच जोमाने काम करत आहेत. आत्ता वेळ आहे दुपारची. सर्व कामगार वगैरे आहेत ते घरी जेवायला गेलेत आणि स्वतः बाबली काका सुद्धा त्या ठिकाणी जेवण त्यांचं चालू आहे. पण कशा रीतीने काम चाललंय, सध्या कितपत सुरुवात झाली आहे, हे रसिक प्रेक्षकांसाठी दाखवण्याचा हा माझा मानस होता. माझा सिंधुदुर्ग मिनाथ वारंग युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आपण नक्कीच असणार आहोत. बाबली काका, शरद दादा, भरत दादा आणि त्यांचे सर्व सहकारी कशा रीतीने काम त्यांचं पूर्ण करतायत, मधल्या टप्प्यासाठी असणार आहे आणि अंतिम ज्यावेळी शेवटचा हात असेल त्यावेळी सुद्धा आम्ही तुमच्या सोबत असणार आहोत. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.